शीत प्रेम भाग 11। रिया म्हणाली, मी लग्नाला तयार आहे। रियाने होकार दिला, पण अभिचा विश्वासच बसत नव्हता। त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य साफ दिसत होतं। अभि म्हणाला, काय काय म्हणाल्या तुम्ही? रिया म्हणाली, मी लग्नाला तयार आहे। अभि म्हणाला, अच्छा, ओ दॅट्स नाईस, दॅट्स रिअली नाईस। अभिला खरं तर खूप आनंद झाला होता, पण तो त्याला त्याच्या चेहऱ्यावर दाखवता येत नव्हता। आता आपली कंपनी वाचेल याचा तर त्याला आनंद होताच, पण रिया हो म्हणाली हे पण समाधान काही वेगळंच होतं। त्याने लगेच स्वतःला सावरलं, नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करू लागला। रिया म्हणाली, आणखीन एक होतं। अभि म्हणाला, बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे ते। रिया म्हणाली, ते हे सगळं वेदूला पण सांगावं लागेल ना, पण मला माहीत नाही ती हे सगळं कसं घेईल। म्हणजे तिच्यासाठी पण हा खूप मोठा बदल असेल ना, तिला कसं सांगायचं? अभि म्हणाला, येस आय कॅन अंडरस्टँड, बट डोंट वरी, आपण दोघेही बोलू तिच्याशी। आता वेदूची जबाबदारी फक्त तुमची नाही, माझीही आहे रिया। रिया म्हणाली, मग मी आईला सांगू का? अभि म्हणाला, हो, मी पण माझ्या घरी सांगतो। मला वाटतं आपण दोघेही सोबतच माझ्या घरी सांगूया। तसंही त्यांना काही विचारायचं थोडीच आहे, सांगायचं आहे। बाकीचं पुढं बघूया। रिया म्हणाली, ठीक आहे, मी पण येते मग, काही असेल तर कॉल करा। अभि म्हणाला, मिस रिया, इफ यू डोंट माइंड आय विल ड्रॉप यू। रिया म्हणाली, नाही नको, तुम्हाला उलट पडेल, मी जाते माझी। अभि म्हणाला, एवढं काही उलट नाही पडणार। रिया म्हणाली, खरंच नको, प्लीज आज नको, मला थोडा वेळ माझा हवा आहे। अभि म्हणाला, ओके, उद्या भेटू मग ऑफिसमध्ये, बाय मिस रिया। रिया म्हणाली, बाय। रिया घरी येईपर्यंत रियाच्या डोक्यात फक्त तोच विचार चालू होता। खूप मोठा निर्णय घेतला होता ना तिने, लग्नाचा। तिने स्वप्नातही विचार नव्हता केला की ती कधी लग्न करेल म्हणून, आणि अभिसारखा मुलाशी तर नाहीच नाही। रिया घरी पोचली, वेदूचं नुसतं जेवण झालेलं होतं। कविताबाई आवरतच होत्या। वेदू म्हणाली, मम्मा यू आर लेट, माझं आताच जेवण झालं। रिया म्हणाली, आय एम सॉरी बच्चा, मला मम्मा आज खूप कामात होती ना। रिया वेदूची पप्पी घेत म्हणाली। रिया म्हणाली, बरं मला सांग, तुझं होमवर्क झालं का? वेदू म्हणाली, नाही, मॅथचे काही प्रॉब्लेम्स येत आहेत, मग मी राहू दिलं। रिया म्हणाली, ओके, तू जा, नोटबुक काढ, मम्मा येते फ्रेश हो, मग आपण तुझं होमवर्क पूर्ण करूया। वेदू म्हणाली, ओके, पण लवकर या मम्मा। रिया म्हणाली, येस बच्चा। वेदू तिच्या रूममध्ये निघून गेली। रिया म्हणाली, आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे। कविताबाईंनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं। रिया म्हणाली, आई तू ऐकणार नाही आहेस का ग माझं? कविताबाई म्हणाली, का ऐकायचं मी तुझं? तू ऐकते का कधी कोणाचं? तुला तर तुझंच मनमानी करायची असते ना। रिया म्हणाली, पण आता ऐकलं ना मी तुझं, दिला ना मी होकार त्या अभिसरांना लग्नासाठी। कविताबाई चकित होऊन रियाकडे बघायला लागल्या। कविताबाई म्हणाली, काय बोललीस? परत बोल एकदा। रिया म्हणाली, आई मी दिला त्यांना होकार आजच। कविताबाईंचे डोळे पाणावले। कविताबाई म्हणाली, हे ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेले होते ग। किती दिवसापासून या क्षणाची वाट पाहत होते मी। आता तुझा सुखी संसार पाहिला की मरायला मोकळं। रिया म्हणाली, आई काही पण काय बोलतेस? कविताबाई म्हणाली, अगं मग नाही तर काय, तुझं लग्न व्हायच्या आधी गेली असती ना मी, तर माझ्या आत्म्याला काही शांती लाभली नसती। रिया म्हणाली, आई बस ना आता, कशाला असं काही पण बोलत आहेस? कविताबाई म्हणाली, अभि खूप चांगला मुलगा आहे आणि मला पक्की खात्री आहे तो तुला आणि वेदूला खूप सुखी ठेवेल। तुमचं लग्न झालं की मी आपल्या गावाकडे जाईल मग। रिया म्हणाली, आई गावाकडे का जाणार आहेस तू? कविताबाई म्हणाली, मग काय तुझ्यासोबत राहू, तुझ्या सासरी? रिया म्हणाली, हो, माझं तसं बोलणं पण झाले आहे अभिसोबत। कविताबाई म्हणाली, छे बाई, काही पण, असं मुलीच्या सासरी नसतात राहत। रिया म्हणाली, आई असं काही नसतं, तू माझ्यासोबतच राहणार आहेस। कविताबाई म्हणाली, नाही रिया। रिया म्हणाली, असं मुलींच्या सासरी राहणं मला नाही जमणार। रिया म्हणाली, ठीक आहे, मग आपण येथेच राहू, याच घरात, पण तुला गावाकडे नाही जाऊ देणार मी। कविताबाई म्हणाली, अगं पण हरकत काय आहे? रिया म्हणाली, तू तेथे जाऊन काय करणार आहेस? एकटी राहणार आहेस का? कविताबाई म्हणाली, मग तुझ्या भावाकडे जाईल। रिया म्हणाली, दादाकडे आई, तो सध्या कुठे असतो
हे तरी माहीत आहे का आपल्याला? आणि इतक्या वर्षात तो तर सोड ग, त्याचा साधा फोन तरी आला का ग तुला? तू कशी आहेस अशी साधी विचारपूस तरी केली का ग त्याने? नाही. माझ्यावरचा राग तो समजूच शकला नाही, पण तुला तरी कसा विसरू शकतो ग तो? कविताबाई रडायला लागल्या. कविताबाई म्हणाली, काही असलं तरी तो मुलगा आहे माझा. मुलं कशीही वागली तरी आईचं प्रेम थोडंच कमी होतं. रिया म्हणाली, आई मला माहीत आहे ग, आणि तुला दादाची खूप आठवण येते, आणि मलाही हे माहीतच आहे की त्याला आता आपल्याबद्दल काहीच वाटत नाही. पण तू नको ना असा विचार करू. मी असताना तुला कुठेही जायची गरज नाही आहे, आणि मी तुझं ऐकलं ना, मग आता तू पण माझं ऐकायचंच, नाहीतर मी नाही हे लग्न करणार. कविताबाई म्हणाली, बरं बाई, तुझ्यासोबतच राहणार मी, सगळं ऐकणार मी तुझं, फक्त हे लग्न विघ्नपणे होऊ दे. रिया म्हणाली, कविताबाई म्हणाली, बरं, तू जेवणार आहेस का? रिया म्हणाली, नाही, मी बाहेरून खाऊन आलेली आहे. मी वेदूचं होमवर्क बघते, तू झोपून घे. अभिच्या डोक्यांवरचा आणि मनांवरचा खूप मोठा भार कमी झाला होता. त्याने गाडी सरळ आकाशच्या फ्लॅटकडे घेतली. रस्त्यात थांबून तो बियर घ्यायला विसरला नाही. सोबत त्याने 2 पिझ्झाही ऑर्डर केले. आकाश टीव्ही बघत असलेला होता. दारांवरची बेल वाजली. त्याने दरवाजा उघडला तर समोर अभि उभा होता, तेही बियर घेऊन. आकाश म्हणाला, ब्रो, तू आता येते आणि हे बियर घेऊन? अभि म्हणाला, इट्स सेलिब्रेशन टाइम ब्रो. आकाश म्हणाला, व्हॉट? रिया हो म्हणाली का? अभि म्हणाला, यस. आकाश म्हणाला, व्हॉट यस? अभि म्हणाला, ही सेड येस ब्रो. आकाश म्हणाला, ओ माय गॉड, खरंच खूप आनंदाची बातमी आहे. चल पार्टी करायलाच ब्रो. पुन्हा दारावरची बेल वाजली. आकाश म्हणाला, आता कोण आलं यार? अभि म्हणाला, पिझ्झा आला असेल. तुझ्याच पत्त्यावर ऑर्डर दिली होती ना मी. आकाशने पिझ्झा घेतला. आकाश म्हणाला, वाव ब्रो, खूपच मस्त आहे पिझ्झा. मला तर आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आली. ओ दिन भी क्या दिन थे. अभि म्हणाला, खरंच ब्रो, पण तू इतका का खुश होत आहेस? आकाश म्हणाला, अरे ही राधिका दारू पिऊच नाही देत ना यार. आता आपण कुठं रोज रोज घेतो. तरी नाही, तुला नाही कळणार सध्या. तुझं लग्न झाल्यावर कळेल बरोबर. अभि आकाशच्या बोलण्यांवर जोरजोरात हसायला लागला. आकाश म्हणाला, व्हॉट हॅपन ब्रो? काय झालं इतकं हसायला? अभि म्हणाला, आकाश, तू हे विसरत आहे की हे माझं दुसरं लग्न आहे. मला तुझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, आणि मला असं कोणी अडवू शकत नाही. आकाश म्हणाला, हो, पण ती दीपा तरी काय कामाची होती? तिचं तुझ्याकडे लक्ष तरी असायचं का? तू काय खातो, काय पितो, तिला काहीच घेणं देणं नसायचं. पण रिया तशी नाही आहे. तिचं लक्ष असेल तुझ्यावर. आकाश तणतडीतून बोलत सुटला होता, पण इकडे अभिच्या चेहऱ्यांवरील भाव पटापटा बदलायला लागले होते. आकाश लगेच बोलायचं थांबला. आकाश म्हणाला, सॉरी ब्रो, माझं तसं म्हणायचं नव्हतं. मी तुझा मूड खराब केला का? अभि म्हणाला, नो ब्रो, टेक अ चिल, एन्जॉय द पार्टी. रियाने लग्नाला होकार दिला म्हणून अभि तर खूप खुश होता, पण दीपाचं नाव निघताच त्या आनंदावर विरजण पडलं होतं. जुन्या जखमा परत भरून आल्या होत्या, आणि काहीही झालं तरी दीपा त्याचं पहिलं प्रेम होती, आणि तिला अजूनही तो विसरू शकलेला नव्हता. तिच्या आठवणीत त्याने खूप दारू प्यायली होती. आकाशनेही अडवलं नाही, आणि मग दोघीही त्यांचं अस्वस्थतेत झोपी गेले. अभिला जाग आला तेव्हा त्याला कळालं की तो सोफ्यावरच झोपला होता. खाली आकाश अजूनही घोरत पडला होता. अभिने त्याचा मोबाईल पाहिला आणि दचकून उठूनच बसला. दुपारचा 1 वाजलेला होता. म्हणजे आपण दुपारच्या 1 वाजेपर्यंत झोपलेला आहोत. ओ गॉड. त्याला 15 मिस कॉल आलेले होते रिया आणि राधिकाचे. माय गॉड. डोक्यात अजूनही मुंग्या येत होत्या. रात्री घेतलेली अजूनही उतरलेली नव्हती. त्यात अभिचे आज खूप महत्त्वाच्या मीटिंग होत्या. त्याने पटकन रियाला कॉल केला, आणि तो काही बोलणारच त्याआधी तिचं बोलायला लागली. रिया म्हणाली, सर कुठे आहात तुम्ही? मी केव्हापासून फोन लावत आहे तुम्हाला. आकाश पण फोन उचलत नाही आहे. तुम्ही ठीक आहात ना? अभि म्हणाला, मिस रिया. रिया रिलॅक्स. आकाश आणि मी ठीक आहे. मी आकाशकडेच आहे. रात्री उशिरापर्यंत आम्ही मूव्ही बघत बसलो होतो. मोबाईल पण सायलेंटवर होते, त्यामुळं लक्षात नाही आलं. रिया म्हणाली, ओ गॉड, आम्ही किती घाबरलो होतो. राधिका तर आता निघणारच होती आकाशच्या फ्लॅटवर जायला. अभि म्हणाला, ओ नो नो. अभि जवळजवळ ओरडलाच.
रिया म्हणाली, व्हॉट हॅपन? तुम्ही इतके का ओरडत आहात? अभि म्हणाला, नो नो नथिंग. तुम्ही सांगून द्या राधिकाला आम्ही दोघे ठीक आहोत म्हणून. रिया म्हणाली, ओके, मी आजच्या मीटिंग पोस्टपोन करते. अभि म्हणाला, गुड. रिया म्हणाली, पण तुम्ही आता ऑफिसला येणार आहात का? नाही, म्हणजे आज तुमची व्हिजिट होती आपल्या फॅक्टरीला. त्याच्या 2 वेळा फोन येऊन गेला. काय सांगू त्यांना मी? अभि म्हणाला, आज मी नाही येणार, त्यांना सांगून द्या. रिया म्हणाली, ओके. मग सर, आज तुम्ही पण येणार नाही आहात का? आणि माझं पण काम नाही आहे ते काही जास्त, तर मी लवकर जाऊ का घरी? अभि म्हणाला, ओ हो यस, यू कॅन गो. रिया म्हणाली, थँक्यू सर. अभिने फोन ठेवला आणि आकाशकडे पाहिलं. तो अजूनही घोरत पडलेलाच होता. अभिने 2-3 वेळा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही उठतच नव्हता. शेवटी एक लाथ मारली अभिने त्याला. आकाश म्हणाला, भूकंप आला, भूकंप आला. वाचवा वाचवा वाचवा. घाबरून उठला ना आकाश? अभि म्हणाला, काही भूकंप वगैरे नाही आला. माझी लाथ बसली, बाकी काही नाही. आकाश म्हणाला, मित्रा, असं लाथ कोण मारतं रे? अभि म्हणाला, मग काय करणार? तू उठलाच नव्हतास ना. आणि बघ जरा किती वाजलेत तर. 1 वाजला. आकाश म्हणाला, मग काय झालं? अजून थोडा वेळ झोपू दे ना. अभि म्हणाला, राधिका येत आहे इथे. आकाश म्हणाला, व्हॉट? ती का येत आहे इथे? तिने हे सगळं पाहिलं तर? आणि तुला कोणी सांगितलं? अभि म्हणाला, रियाचा फोन होता. आणि मोबाईल बघ एकदा, मिस कॉल बघ किती आहेत तिचे तर. आकाशने मोबाईल पाहिला. आकाश म्हणाला, आता मी मेलो मी आता. आकाश म्हणाला, डोंट वरी, मी रियाला सांगितलंय आम्ही ठीक आहोत. राधिकाला सांगा काही येऊ नका म्हणून. आकाश म्हणाला, थँक गॉड. पण तू रियाला काय सांगितलं? का बरं फोन उचलत नव्हतो म्हणून आपण? अभि म्हणाला, त्यांच्याशी तुला काय करायचं? तुझं काम झालं ना, बस झालं आता. आकाश म्हणाला, ब्रो, तू हे विसरत आहेस की आपल्या होणाऱ्या बायका जिवलग मैत्रिणी आहेत. त्यामुळं आपल्याला कारण पण त्यांना एकच द्यावं लागेल ना, नाहीतर बँड वाजेल आपला. अभि म्हणाला, काही नाही, मी हेच सांगितलं की आपण रात्री मूव्ही बघत बसलेलो होतो म्हणून उठायला उशीर झाला आणि मोबाईल सायलेंटवर होते म्हणून. आकाश म्हणाला, नाईस रिझन. अभि म्हणाला, माझ्या खूप महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या आज. आकाश म्हणाला, चिल ब्रो, 1 दिवस कामांपासून ब्रेक घेतला तर काही बिघडत नाही. अभि म्हणाला, हो, पण आणखीन एक महत्त्वाचं काम आहे ना माझं आज, आणि ते मला कोणत्याही हालतीत करायचंच आहे. आकाश म्हणाला, कुठलं काम आहे ब्रो? अभि म्हणाला, रियाला घेऊन जायचं आहे ना बाबांकडं. आकाश म्हणाला, आजच जायचं आहे का तुला? आकाश म्हणाला, हो, आता ठरवलं आहे तर त्यांना सांगूनही देतोच मी. त्यांच्या चेहऱ्यांवरचा उडालेला रंग बघायचा आहे मला. पण त्याआधी कॉफी पाहिजे यार, खूप डोकं दुखत आहे माझं. आकाश म्हणाला, माझं पण मी करतो ना कॉफी. तू जेवण ऑर्डर कर, काही खाल्लं तर बरं वाटेल. कॉफी आणि 2 घास पोटात गेल्यावर अभिला जरा बरं वाटायला लागलेलं होतं. संध्याकाळच्या सुमारे 5 वाजता तो रियाकडे पोचला. वेदू अंगणात तिची सायकल चालवत होती आणि रिया तिच्या मागे मागे फिरत होती. गाडी बघूनच तिने ओळखलं होतं की अभि आलेला आहे म्हणून, पण यावेळी तो का आलेला आहे हे तिला काही कळालेलंच नव्हतं. अभि म्हणाला, हे बेबी गर्ल, हाऊ आर यू? वेदू म्हणाली, आय एम गुड अंकल. अभि म्हणाला, ही मिस रिया. रिया म्हणाली, तुम्ही आता इथे कसं काय? अभि म्हणाला, काही आतमध्ये मला घेणार आहेस की नाही, की बाहेरच उभं करणार आहेस? रिया म्हणाली, नाही नाही, या ना प्लीज. अभिला बोलून कविताबाईही समोर आल्या. कविताबाई म्हणाली, जावई बापू, कसे आहात तुम्ही? रियाला तर हे ऐकून धक्काच बसला होता. तिने मनातच डोक्यांवर हात मारला. जावई बापू काय म्हणते ही? अभिलाही थोडं कसं तरी झालं होतं. अभि म्हणाला, मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? कविताबाई म्हणाली, मी पण ठीक आहे रिया. तू काय बघत बसली? जा पाणी आण आणि चहा पण टाक. अभि म्हणाला, नाही, मला काहीच नको आहे. खरं तर मी रियाला घ्यायला आलेलो आहो. कविताबाई म्हणाली, कुठं बाहेर जात आहात का तुम्ही? रिया म्हणाली, कुठं जायचं आहे? अभि म्हणाला, आईबाबांना भेटायला. आपण लग्न करणार आहोत हे सांगायचं आहे ना त्यांना. रिया म्हणाली,
आताच सांगायचं का? अभि म्हणाला, हो. का तुम्हाला जमणार नाही का आता यायला? म्हणजे दुसरं काही काम आहे का? रिया म्हणाली, नाही तसं नाही, पण असं अचानक. नंतर गेलो तर नाही चालणार का? कविताबाई म्हणाली, नंतर कशाला, आताच जा ना. अशा कामांना उशीर नको करायचा. जा तू आणि एखादी छानशी साडी नेसून जा. रिया म्हणाली, साडी? कविताबाई म्हणाली, हो साडी. आता तुझ्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना भेटायला जात आहेस ना, मग साडी नको का घालायला? रियाच्या चेहऱ्यांवरील ताणलेले भाव बघून अभि मध्येच पडला. अभि म्हणाला, नाही म्हणजे असं काही नाही, साडी नेसायलाच हवं म्हणून. तुम्ही ज्यात कम्फर्टेबल असाल तेच करा. रिया तिच्या आईंकडे बघून बोलली. रिया म्हणाली, मी पंजाबी ड्रेस घालते. रिया एक साधा पण छानसा पंजाबी ड्रेस घालून तयार झाली. कविताबाईंनी साडींचा ड्रेस शिवलेला होता हा तिच्यासाठी. खरं तर रियाला तडफण आलेलं होतं. असं अचानक अभिच्या आईबाबांना भेटायला जाणं म्हणजे ते काय म्हणतील, कसे रिॲक्ट करतील, काही सांगता येत नव्हतं ना. वेदू म्हणाली, तुम्ही कुठं बाहेर जात आहात का? मी पण येऊ का तुमच्यासोबत? मला पण अंकलच्या गाडीचा डावडाव मिळेल. अभि म्हणाला, आय एम सो सॉरी वेदू. आम्ही आता खूप महत्त्वाच्या कामांसाठी जात आहोत. मी नंतर तुला नक्की याच गाडीमध्ये फिरायला घेऊन जाईल. वेदू म्हणाली, पिंकी प्रॉमिस? अभिला हसायला आलं. अभि म्हणाला, यस पिंकी प्रॉमिस. थोड्या वेळात ते दोघेही अभिंच्या आईबाबांच्या समोर उभे होते. अभिंचे बाबा समोर सोफ्यावर बसलेले होते आणि त्यांची आई त्यांच्या मागे उभी होती. मिस्टर भोसले म्हणाले, तर ही निवड आहे का तुझी? अभि म्हणाला, हो. अभिंचे वडिलांची रियाकडे पाहिलं. मिस्टर भोसले म्हणाले, तुम्ही ही लग्न करणार आहे का यांच्याशी? रिया म्हणाली, हो हो. रिया अडखडत बोलत होती, कारण आधीच ती थोडी नर्वस झालेली होती आणि तिला थोडं टेन्शन पण आलेलं होतं. मिस्टर भोसले थोडे हसले. मिस्टर भोसले म्हणाले, कितीत विकत घेतलं याने तुला? त्याच्या या प्रश्नावर तर रिया गोंधळलीच आणि अभिच्या हातांची मूठ घट्ट झाली. काहीही झालं तरी शेवटी ती त्यांचे वडील होते. त्याने त्यांचा राग कंट्रोल केला. अभि म्हणाला, डॅश ऑफ युअर बिझनेस मिस्टर भोसले. तुमच्या अटीप्रमाणे मी लग्न करतोय. अँड यू डोंट वरी, यू आर गोइंग टू हॅव कोर्ट मॅरेज. लिगली सी विल बी माय वाईफ देन. आता मात्र मिस्टर भोसले अस्वस्थ झाले. त्यांना माहीत होतं अभि कोणत्या तरी मुलीला पैसे देऊन लग्नासाठी उभं करेलच आणि त्याचा तो निर्णय ते धुडकावून लावतील. पण येथे तर हा कोर्ट मॅरेज करायचं म्हणतोय, म्हणजे खरंच लग्न करणार आहे की काय हा? असं जर झालं तर त्याच्या हातात ना अभिची कंपनी येईल ना पूजाच्या वडिलांचा पैसा. मिस्टर भोसले म्हणाले, पण मग हीच का? हिच्यापेक्षा ती पूजा चांगली नाही का? अभि म्हणाला, मिस्टर भोसले, मला कोणाशी लग्न करायचं हे मला माझं ठरवू द्या ना. मी येथे तुम्हाला तुमचं मत विचारायला आलेलो नाही आहे किंवा तुमची परवानगी घ्यायलाही आलेलो नाही आहे. माझा निर्णय झालेला आहे आणि तो फक्त कळवायला आलेलो आहो मी येथे. लग्न जरी कोर्ट मॅरेज झालं तरी रिसेप्शन राहील, त्याचंच इन्व्हिटेशन मिळून जाईल तुम्हाला. खरं तर रियाला अभिचे वडील काही जास्त आवडलेच नाहीत, पण अभि ज्या प्रकारे त्यांच्याशी बोलत होता तेही तिला आवडलेलंच नव्हतं. कितीही मतभेद असले तरी आपल्या वडिलांशी कोण असं बोलतं? पण ती चुपचाप बाजूला उभी राहून घडणारा तमाशा बघत होती फक्त. मिसेस भोसले म्हणाली, पण अभि, ही मुलगी तू म्हणाला की हिला एक मुलगी पण आहे आणि ती पण बिन लग्नाची. अभि म्हणाला, मग? मिसेस भोसले म्हणाले, मग अशा मुलीशी लग्न का करतोस तू? रियाचा चेहरा पूर्ण उतरलेला होता. तिला माहीत होतं की हा विषय निघणारच आहे. तशी मनाची तयारी करून गेलीच होती ती, पण तरीही तिला खराब वाटत होतं. काही बोलावं की शांत बसावं हेच तिला कळत नव्हतं. अभि म्हणाला, त्याने काय फरक पडतो मिसेस भोसले? मिस्टर भोसले, फरक पडतो अभि. उद्या चालून जर आम्हाला कोणी विचारलं की ही मुलगी कोणाची आहे तर काय सांगायचं आम्ही? तुला तरी माहीत आहे का हिच्या बापांचं नाव? अभि म्हणाला, हो माहीत आहे ना. रिया मात्र आश्चर्याने डोळे फाळून अभिकडे बघत होती. यांना कसं माहिती पडलं? मी तर सांगितलं नाही अजून कोणाला ते नाव. यांनी माहिती काढली की काय? अभि म्हणाला, वेदूंच्या वडिलांचं नाव आहे अभिषेक भोसले. माझी मुलगी आहे ती. मिस्टर भोसले म्हणाले, काय? हे काय बोलत आहेस तू? अभि म्हणाला,
जे खरं आहे तेच बोलत आहे मी. मिसेस भोसले म्हणाले, हे कसं शक्य आहे? पण तुझं लग्न तर दीपासोबत झालं होतं ना? अभि म्हणाला, दीपाच्या आधी रिया होती माझ्या आयुष्यात. नंतर काही गैरसमजामुळं आम्ही वेगळं झालो. मग दीपा नंतर आली. असो, ते आता सगळं जुनं झालं. आता मला माझी रिया परत मिळालेली आहे आणि माझी मुलगी पण. रिसेप्शनचं इन्व्हिटेशन मिळून जाईल. जमलं तर या. रिया ती तर सुन्न होऊन सगळं ऐकत होती. अभि हे काय बोलत आहे आणि का बोलत आहे तिला काही कळालंच नव्हतं. ती तिच्याच विचारात गुंतलेली आहे बघून अभि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला. आधी ती तशीच भान हरपून त्याच्या मागे मागे आली. त्याने त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि रिया भानावर आली. तिने पटकन तिचा हात त्याच्या हातातून सोडून घेतला. रिया म्हणाली, हे काय बोलत आहात तुम्ही आतमध्ये? वेदू तुमची मुलगी नाही आहे. अभि म्हणाला, रिया लिसन टू मी. रिया म्हणाली, तुम्ही त्यांना खोटं का सांगितलं? फेक स्टोरी, आपलं प्रेम होतं वगैरे वगैरे का? अभि म्हणाला, त्याला कारणही तसंच आहे मिस रिया. रिया म्हणाली, काय काय कारण आहे? तुम्हाला लाज वाटत आहे का हे सगळं सांगायची की तुमच्या होणाऱ्या बायकोला एक मुलगी आहे, तीही बिन लग्नाची? मग एवढंच असेल तर का लग्न करत आहात तुम्ही माझ्यासोबत? नका ना करू. मी आतापर्यंत वेदूला असंच वाढवलेलं आहे. मला काही फरक पडत नाही लोक काय म्हणतात. आणि तुमचे हे असे उपकार मला नको आहेत. अभि म्हणाला, एक मिनिट रिया. अभि इतक्या जोरात ओरडला की रिया घाबरून चुपच बसली. तो तर केव्हापासून बोलायचा प्रयत्न करत होता, पण रिया तिचा निष्कर्ष काढून मोकळी झाली होती. अभि म्हणाला, आतापर्यंत तुम्ही मला थोडं तरी ओळखलं असेल ना? जिथे मला माझे आई बाबा काय विचार करतात याने फरक पडत नाही, तर बाकी इतर लोकांचा काय पडेल? रिया थोडी शांत झाली. बरोबर बोलत आहात तुम्ही. त्याला कशाचाच काही फरक पडत नव्हता. तो तेच करायचा जे त्याला करायचं असायचं. अभि म्हणाला, मला हे पण माहिती आहे रिया की तुम्हाला ही काही फरक पडत नाही, पण विश्वास ठेवा, मी हे सगळं फक्त वेदूसाठी केलेलं आहे. आपलं लग्न झालं ही बातमी जगात वाऱ्यांसारखी पसरेल. पेपरमध्ये, न्यूज चॅनलमध्ये हीच बातमी असेल काही दिवस. माझं लग्न कोणाशी झालेलं आहे, ती कोण आहे हे सगळं बाहेर येईल. आणि यात वेदूचा विषय पण असेल. नाही, आपण जरी वेदूबद्दल खरं सांगितलं तरी जे काही होईल त्याला सामोरे जायची माझी तयारी आहे. पण वेदू, ती आता लहान आहे. उद्या कॉलेजला जाईल. तिला जर कोणी विचारलं की अभिषेक भोसले तर तुझे खरे वडील नाही आहेत, तर कोण आहे तुझे वडील? मग काय करायचं? तुम्ही तरी सांगू शकाल का तिला तिच्या खऱ्या वडिलांचं नाव? बरं चला, त्याला वेळ आहे अजून. आपण हेही सांभाळून घेऊया. पण तुम्हीच म्हणाल्या होत्या ना की पार्टीमध्ये तुम्हाला वेदूचे वडील दिसले होते. या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आणि तो परत आला तर? वेदूवर त्याचा अधिकार सांगायला लागला तर काय करणार आहात तुम्ही? अभिचं बोलणं ऐकून तर रिया थरथरलीच. हा विचार तर तिने केलाच नव्हता. तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि डोळ्यात भीती साफ दिसत होती. रिया म्हणाली, नाही, मी माझ्या मुलीला कोणालाही देणार नाही आहे. ती माझी मुलगी आहे. ती माझ्या जवळच राहील. रिया पॅनिक होऊन लागली होती. अभिने पटकन गाडीतून पाण्याची बॉटल काढली. तिला पाणी दिलं. थोडं शांत केलं. अभि म्हणाला, मिस रिया, तुम्ही घाबरू नका ना. कोणीही आलं, अगदी कोणीही, तरी आत्ता तुम्हाला आणि वेदूला माझ्यापासून कोणी वेगळं नाही करू शकणार. कधीच नाही. आणि या तर मी फक्त जर या गोष्टींच्या सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मला वेदू माझी मुलगी म्हणून हवी आहे. रियाने चपकून अभिकडे बघितलं. अभि म्हणाला, हो, मला हवं आहे की वेदूने मला तिचे वडील म्हणूनच बघावं. मला तिच्या मनात हा विचार यायला नको आहे की आपण त्यांच्या सोबत राहतो. तो आपला खरा बाप नाही आहे. पण या पलीकडे वेदू तुमची मुलगी आहे. जरी आपलं लग्न होत असलं तरी वेदूवर पहिला अधिकार तुमचाच असेल. तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. तुम्हाला जर तुमचं सत्य जगांसमोर आणायचं असेल तर तसं ठीक आहे. येणाऱ्या संकटांशी मला पर्वा नाही आहे. तुमच्या किंवा वेदूंच्या केसालाही धक्का लागणार नाही याची जबाबदारी माझी आहे. पण प्लीज तुम्ही जरा वेदूंच्या मनाचा विचार कराल. रिया फक्त शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. एवढं सगळं समजवून सांगितल्यावर त्याला वाटलं होतं की लगेच त्याच्या निर्णयाला सहमती देईल, पण नाही. ती शांतच होती. तिला त्याचं बोलणं पटत होतं की नव्हतं हे त्याला माहिती नव्हतं.
ती स्वाभिमानी होती त्याला माहीत होतं, पण आता या क्षणी ती वेदूचा विचार का करत नाही आहे हेच त्याला कळत नव्हतं. आता त्यालाही तिचा राग यायला लागलेला होता. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला. रिया शांतपणे आतमध्ये जाऊन बसली होती. तिचं असं चूप राहण्यामुळं त्याची अजूनच चिडचिड होत होती. गाडी सुरू झाली. रिया तिच्याच विचारात खिडकीच्या बाहेर बघत होती. पण मग नंतर ती जागी हलायला लागली म्हणून ती जरा भानावर आली आणि नंतर तिचे डोळे पुन्हा भीतीने भरले. गाडी खूप वेगात धावत होती, इतकी जोरात की चुकूनही कोणी गाडीसमोर आलं तर चिरडल्या जाईल. त्या गाडीची गती एवढंच तिचं हृदयही धावायला लागलेलं होतं. आता तिने एक नजर अभिकडे टाकली तर त्याच्या चेहऱ्यावर राग साफ दिसत होता. रिया डोळ्यात जीव आणून समोर बघत होती. तेवढ्यातच गाडीसमोर एक कुत्रा आलं. गाडी अभिच्या पूर्ण कंट्रोलमध्ये होती, पण आधीच घाबरलेली रिया अजूनच घाबरलेली होती आणि जोरात ओरडली. हळू. ती इतक्या जोरात ओरडली की अभिनेही तिच्याकडे दचकून पाहिलं. त्याला कळलंच नाही तिला असं अचानक काय झालं म्हणून. दोन्ही हात कानावर ठेवून आणि डोळे गच्च बंद करून बसलेली होती ती. रिया म्हणाली, प्लीज प्लीज गाडी हळू चालवा, मला भीती वाटत आहे खूप. तिच्या डोळ्यातून एक आसू बाहेर आलेला होता. खरं तर तिला असं बघून त्याला खूप खराब वाटत होतं. ती आपल्यामुळं घाबरली, रडली म्हणून जास्तच खराब वाटत होतं. आता लग्न करायचं म्हणजे वेदू आणि रिया नेहमीच सोबत राहतील. आपल्याला आपल्या रागांवर कंट्रोल ठेवावाच लागेल हे कळून चुकलं होतं त्याला. तिकडे रियाने हळूहळू डोळे उघडले तर आता गाडी नॉर्मल स्पीडपेक्षाही हळू चालवत होती. तिचं घर आलं. ती गाडीतून उतरली आणि अभि तिच्याकडे एकदाही न बघता सरळ निघून गेला. रिया घरात आल्या कविताबाईने तिच्यावर प्रश्नाचा भंडीमार केला. कसं झालं ते काय बोलले अभिंचे आई बाबा? रियाने घडलेलं सगळं तिच्या आईला सांगितलं. हे सगळं ऐकून कविताबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. कविताबाई म्हणाली, कसला एवढा विचार करत आहेस रिया? अगं भाग्यवान आहेस तू जे तुझं लग्न अभिशी होत आहे. आजकाल कोण दुसऱ्यांच्या मुलाला इतकं जीव लावतं ग? पण अभि तयार आहे वेदूला त्याची मुलगी मानायला आणि तीही स्वतःहून. तुझा सगळा भूतकाळ माहीत असून अगं इतका श्रीमंत माणूस आहे तो, पण तुझ्यावर कधी त्याचा निर्णय लादला का त्यांनी? नाही ना. ते तुझ्या मतांचा पण विचार करत आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय मला तरी पटलेला आहे. वेदूच्या दृष्टीने एकदम बरोबर निर्णय आहे तो. तूच एवढा कसला विचार करत आहे काय माहिती बाई, मला कळत नाही आहे. रिया म्हणाली, आई तसं नाही ग, मला पण कळत नाही आहे. कविताबाई म्हणाली, रिया अगं आता घेतला आहे ना निर्णय लग्नाचा तर थोडा विश्वास ठेव ना त्याच्यावर. असं काय मागत आहे ते तुझ्याकडे? वेदूला वडील मिळतील ग. रिया म्हणाली, बरोबर बोलत आहेस आई तू, मी जरा जास्तच विचार करत आहे. बोलते उद्याच त्यांच्याशी. इकडे अभिंच्या आईबाबांनाही हा काही वेगळाच धक्का बसलेला होता. मिस्टर भोसले तर वेगळ्याच टेन्शनमध्ये होते की आता पैसा कुठून उभा करायचा आणि अभिंची आई त्यात तर तो गेल्यापासून देवासमोर बसलेल्या होत्या. दीपा त्यांना कधीच आवडलेली नव्हती. आता रियाला बघून त्यांनाही पसंत तर पडली होती, पण मग तिचं सत्य समजल्यावर त्यांना ते स्वीकारायला जड जात होतं. तसं तर अभिचंही लग्न झालेलं होतं म्हणा, त्याचाही तलाक झालेला होता. असं काही रियाच्या बाबतीत असतं तरी त्यांना चाललं असतं, पण बिना लग्नाची मुलगी, आपली सून, आपल्या मुलाची बायको, तिचं चारित्र्य कसं असेल, ती कशी असेल हे सगळं त्यांना पटतच नव्हतं. पण मग नंतर अभिच म्हणाला की ती मुलगी त्याची आहे म्हणून. मग तर काय म्हणणार ना त्याला? काय खरं काय खोटं त्यांनाच माहिती नव्हतं आणि ते कळलंही नव्हतं आणि त्या करूही काही शकत नव्हत्या ना. त्या फक्त देवाकडे त्याच्या मुलाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करत होत्या. इकडे राधिका आणि आकाशही बाहेर डिनरसाठी भेटलेले होते. रियाने अभिला होकार दिला हे राधिकाला आकाशकडून आता कळालेलं होतं. आकाश म्हणाला, काय रिया? रिया म्हणाली, असं कसं? नाही नाही, शक्यच नाही हे. आकाश म्हणाला, मन राधिका, मी काय खोटं सांगत आहे का तुला? आता मात्र राधिकाला रियाचा खूप राग येत होता. एकतर तिने अभिला होकार दिला होता, हे जरी तिला अजिबात आवडलं नसलं तरी तिने आपल्याला ही एवढी मोठी गोष्ट अजून सांगितली नाही याचा जरा जास्तच राग आलेला होता. राधिका म्हणाली, आता तर मी रियाशी बोलणारच नाही आहे. एवढी मोठी गोष्ट तिने मला सांगितली नाही. आकाश म्हणाला, रिलॅक्स राधिका, तिची आता लाईफ चेंज होणार आहे.
प्लीज तू तिला समजावून घे. राधिका म्हणाली. पण आकाश म्हणाला, हे बघ राधिका, मला माहीत आहे रिया तुझी खूप चांगली मैत्रीण आहे. तुला तिची काळजी आहे. पण आपण फक्त मित्र आहोत. त्यांच्यासोबत आपण कायम राहू शकतो. पण त्यांच्या आयुष्याचे निर्णय आपण नाही ना घेऊ शकत. हेच तुला सांगत आहे. आणि तसाच एक निर्णय रियाने घेतलेला आहे. तू प्लीज आता असं काहीही करू नकोस की ज्याने त्याचं जुळू पाहणारं नातं खराब होईल. आकाशने तिला खूप समजावून सांगितलं. पण ऐकेल ती राधिका कसली? दुसऱ्या दिवशी सकाळीच ती रियाकडे म्हणून हजर होती. ती रियाला जास्त काही बोललीच नाही. कारण आकाशचं म्हणणं तिला पटत होतं. आपण त्यांच्या आयुष्याचे निर्णय नाही ना घेऊ शकत. पण घेतलेला निर्णय तिने मला सांगितला नाही म्हणून रुसून बसलेली होती राधिका. खूप वेळ गेला रिया तिची समजूत काढायला. या सगळ्या तिला उशीरही झाला. आणि मग दोघीही घाईघाईत ऑफिसला जायला निघाल्या होत्या. आधी राधिकाने रियाला तिच्या ऑफिसमध्ये सोडलं. नंतर ती तिच्या कामाला गेली. रिया ऑफिसला तर आली, पण तिला अभिशी कसं बोलावं हेच कळत नव्हतं. कालचा त्याचा राग अजून गेले असेल की नाही हे पण तिला कळत नव्हतं. काल तिच्याशी न बोलताच निघून गेला होता. तेव्हापासून सारखी एक रुखरुख लागलेली होती मनाला. शेवटी हिम्मत करून ती अभिकडे गेली. रिया म्हणाली, माय कमिन सर. आवाजावरून अभिला कळलं होतं की ती रियाच आहे म्हणून. पण त्याने वर पाहिलंच नाही. अभि म्हणाला, येस कमिन. तो खाली फाईलमध्ये बघत बोलत होता. रियाने त्याच्यासमोर डायरी ठेवली. रिया म्हणाली, सर टुडे शेड्यूल. अभि म्हणाला, ओके आय विल सीट इट. आता तो खाली बघतच होता. रियाला कळत होतं त्याचा राग अजूनही गेलेला नाही. पण आता बोलणार तर भागच होतं ना. रिया म्हणाली, सर ते. अभि म्हणाला, रियाला आता त्याचं असं वागणं सहन होत नव्हतं. आपण समोर असताना हा असा फाईलमध्ये तोंड खुपसून कसा बघू शकतो? शेवटी न राहून तिने आवाज दिलाच. रिया म्हणाली, अभि. अभिने मात्र चमकून तिच्याकडे पाहिलं. रिया म्हणाली, मला बोलायचं आहे तुमच्याशी. तिने त्याला सर नाही तर नावाने हाक मारली होती. अभि तिच्याही न कळत. पण अजूनही तिच्या ते लक्षात आलेलं नव्हतं. पण त्याचं लक्ष होतं. कळत न कळतपणे जवळ येत होते का ते? शेवटी अभिने सगळे विचार झटकले. अभि म्हणाला, बोला मिस रिया, ऐकतोय मी. तो पुन्हा फाईलमध्ये बघत बोलत होता. रिया बिचारी काय करणार? शेवटी तिने थोडं शांततेत घेतलं. कारण तो गरजेपेक्षा जास्त शांत होता ना म्हणून. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.